एका तर आपण बघणार आहे बाईक जेवढी जाते तेवढ्या पण आतमध्ये नेणार आहे. आणि त्याच्यानंतर पण आहे डेरवली पनवेल याच्या इथे आज आपण चालवलो आहे माळशेज घाटाकडे. आणि तिकडे आपण नाणेघाट आणि अजूनलेले आहेत 6:30 वाजलेत. आपले मित्र कळंबोलीहून येणार आहेत, विकास आणि विक्रम येतीलच थोड्या वेळात. आता मी कॉल केला होता, बोलते 5 मिनिटं अंतरावर आहे ते. सकाळची वेळ आहे बघा ही. डेरवली एरिया बघा. आले बघा आले. दोन कळंबोली. हॅलो हाय गुड मॉर्निंग. कसे आहात मित्रांनो? ठीक आहे. काही त्रास? सकाळचे 6:30 वाजले होते. वातावरणात हळूहळू बदल होत होता. कधी हलका पाऊस तर कधी सरीला जोर वाढत होता. निसर्गाचं हे सुंदर रूप मनाला अक्षरशः भुरळ घालत होता. आम्ही मुंबई पुणे हायवेने डायरेक्ट कर्जत गाठलं. पांडुरंगाची मूर्ती पाहून मनाला अजून शांतता मिळाली. कर्जतमधील ही नदी उलंडली की आपल्याला पाहायला मिळालं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक. काही क्षणामध्ये आम्ही पोहोचतो म्हसा या इथे नाश्ता करण्याची इच्छा होत असते. आता इथे चाय राजगिरा लाडू टाकून दिलेले आहे आमच्यासाठी, जेणेकरून त्याला एकूणच सवय लागावं वगैरे असं. काकांशी थोडासा संवाद साधल्यानंतर आपण माळशेज घाटाकडे जात असतो. जाताना खूप पाऊस पडायला लागला. वैशाळ गावाच्या इथे. आणि इथं कनकविरा नदी आहे ही. आणि नदी ही फुल जोमाने भरून वाहते बघा. पाणी बघा, भयंकर असं पाणी आलेलं आहे. कारण की वरच्या साईडला तिकडे पाऊस भरपूर पडत असणार आहे. तर रेनकोट हा घेतलेला आहे, अजिबात पाणी गेलं ना. हे घाट बेस्ट ट्रॅकिंग पॉईंट आहे, तिथं आपण पोचलो आहे. आणि तिथून 6 किलोमीटर एवढं दाखवतं आहे. तर आपण बघणार आहे बाईक जेवढी जाते तेवढ्या पण आतमध्ये नेणार आहे. आणि त्याच्यानंतर मग बघूया तिथं लावून मग आपण ट्रेकिंग करत जाऊया. पावसात चिखलाच्या रस्त्यावरून निसर्गाचा आनंद घेत होतो आणि हा रोमांचक प्रवास. इथं गाड्या लावल्यात पाठीमागच्या साईडला तिकडे आपल्या गाड्या लावल्यात. कारण की इथून पुढं गाड्या जातच नाही आहे थोडी वाट. पण परत पाणी वगैरे आलं तर पाण्यात गाडी फसू शकतात. चालत आपण जाणार आहे. 6 किलोमीटर एवढं अंतर आपल्याला पाठीमागून दाखवलेलं. पण गाडी बाईकवर आल्यामुळं आपण 1 किलोमीटर पुढे चालू, त्याच्यामुळे 5 किलोमीटर एवढं आपल्याला आता चालावं लागेल. आल्या फर्स्ट इथे आपल्याला नाला पाहायला मिळाला आहे. असं पाणी असं रे. कुठून आलास? हां दसई म्हणजे इथे लोकलच आहे तुम्ही? आता किती आपल्याला अंतर आहे पुढे अजून? छत्रपती शिवाजी महाराज की. जरा पुढे गेल्यानंतर आम्हाला वडा बघायला भेटला आणि त्या वड्याचं पाणी पावसामुळे भरपूर वाढत होतं आणि यातून जाण्याचं डेअरिंग कोणीच केलं नाही. तिथं आलो तर खरा, पण पाणी खूप वाहत आहे. पाऊस पडला अजून होणार ना. चप्पल जाऊ दे, चप्पल. एकामेकाला धरून या. पाय नीट आठव खाली, फक्त पाय नीट आठव. मंडळी 1 तासाचा आपण ट्रॅक केल्यानंतर असा टप्पा लागलेला आहे. पहिला टप्पा पूर्ण जबरदस्त असं वातावरण आहे. घनदाट जंगल आणि त्याच्यामध्ये वाहणाऱ्या नद्या, झरे, हे असे धुक्याची चादर. जबरदस्त असं लोकेशन आहे. मित्रांनो आवर्जून या ट्रॅकिंग करण्याची. ज्याला ट्रॅकिंग करण्याची आवड आहे त्यांनी नक्की या. नक्की या. नक्की. असा आनंद घ्या. थोडी विश्रांती केल्यानंतर आम्ही पुढे मार्गी लागलो, कारण की पुढे अजून आम्हाला ट्रॅक भरपूर चढायचा होता. हा फक्त नुसता ट्रॅकच चढत नव्हता, तर आम्हाला जाता येताना
एक छोटे छोटे ॲडव्हेंचर पाहायला मिळत होतं ते. हे बघा मित्रांनो, पूर्ण पायऱ्यावरून पाणी वाहत आहे. कारण की वरच्या साईडला पाऊस पडला, त्याच्यामुळं पाण्याचा प्रवाह अधिक होतोय बघा. वाव, सुपर. नाणेघाट हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नरजवळ सह्याद्री पर्वत रांगेत असणारा हा व्यापारी मार्ग आहे. शिवाय या रस्त्याला खिंड देखील बोलतात. इसवी पूर्व 2ऱ्या शतकात सातवाहन राजाच्या काळात कोकण किनारपट्टी आणि जुन्नर या तत्कालीन समुद्रनगर भागाला जोडण्यासाठी हा तयार करण्यात आला होता नाणेघाट. या नाणेघाटातील गुफेमध्ये सातवाहन घराण्यातील राणी नागनिका हिने कोरलेला एक महत्वाचा मोठा शिलालेख आहे. यात वैदिक यज्ञ, दक्षिणा आणि राजघराण्यातील व्यक्तींची नावे कोरलेली आहेत. एकेकाळी प्राचीन काळी या मार्गावरून जाणारे व्यापारी प्रवाशाकडून घाट ओलांडल्याबद्दल कर टोल गोळा केला जात असायचा. घाटाची वास्तुकला आणि सुविधा याच्यामध्ये प्राचीन काळी व्यापारी सैनिक आणि वारकऱ्यांना विश्रांती घेत असावी म्हणून डोंगरामध्ये दगडात कोरलेले लेण्या आणि पाण्याच्या टाक्याची सोय आजही पाहायला मिळते आपल्याला. गुफेच्या इथून आपण वरच्या साईडला आल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला तर मित्र, फायनली आपण रांजण आहे यायच्या इथं पोचलो आहे. हे जे आहे दगडात कोरलेलं मडकं स्टोन स्पॉट, एक मोठं दगडी मडक्यासारखं शिल्प आहे, ज्याचा उपयोग पूर्वीच्या काळी जकात किंवा नाणी जमा करण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी वापरला जात असावा असा अंदाज आहे. या इथं नाणेघाटात आल्यानंतर तुम्ही आजूबाजूला असणारे सुंदर असे धबधबे देखील पाहू शकता. तसेच इथून 15 मिनिटं अंतरावरती एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे, तो देखील तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि नाणेघाटाच्या अगदी जवळच जीवदान फोर्ट आहे, तो देखील तुम्ही जाऊन तिथे एक्सप्लोअर करू शकता. आपला आता हा ट्रॅक पूर्ण झालेला आहे आणि आता हा ट्रॅक उतरतो. तर वरती आल्यानंतर आपल्याला इथे काही स्नॅक्स सेंटर वगैरे आहे. तिथे तुम्ही चहा पिताय तर 20 रुपयाला आहे, वडापाव 25ला आणि कांदा भजी 70 रुपयाला, असा काय रेट आहे. आणि मक्याचं कणीस साईज वाईज आहे, 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये, असा काही इथला वरचा रेट आहे नाणेघाट येथे. हे बघा, मस्त फॉग आलेला आहे. ढगाची चादर बघू शकता कसं पसरली. हे असे ढग वरच्यावर दिसतात आपल्याला. आणि कुठून ट्रॅकिंग केली आणि आपण जो ट्रॅक केला तो तिकडं जो रोड दिसतो ना, तिथून चालू केला आपण हा ट्रॅक. आणि साधारणतः हा 6 किलोमीटर एवढा दूर ट्रॅक आहे.